मागच्या आठवड्यात जवळजवळ 1.25 वर्षानंतर काश्मीरमध्ये 2 दहशतवादी घटना घडल्या। त्यातली पहिली घटना झाली अनंतनागमध्ये, जेव्हा अमरनाथ यात्रेदरम्यान एक पोलीस कर्मचारी होता, ज्याचं नाव होतं आशिक कुरेशी, याची हत्या काही दहशतवाद्यांनी केली। आणि त्यानंतर दुसरी घटना झाली 1 ऑगस्टला झालेल्या घटनेमध्ये कुलगाममध्ये काही दहशतवाद्यांनी 2 छत्तीसगडच्या लोकांची हत्या केली, जे कामगार म्हणून तिथं काम करत होते। आता यांची हत्या करताना ते काश्मीरच्या खोऱ्यातले नाहीत हे बघून त्यांची हत्या करण्यात आली। ही हत्या देखील त्याच लोकांनी केली होती ज्या लोकांनी जवळजवळ 1.25 वर्षापूर्वी पहलगाममध्ये हत्या घडवल्या होत्या। त्याच TRFने या गोष्टीची जबाबदारी घेतलेली आहे। मग भारत सरकारची याच्यावरती प्रतिक्रिया काय येणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं, आणि याबद्दलची प्रतिक्रिया अजूनही भारत सरकारनं पाकिस्तान विरोधी पूर्णपणे दिलेली नाही। पण तरीही पाकिस्तान कदाचित अगोदरच सावध झालाय, कारण पाकिस्तान इंटरनली आतून पूर्णपणे फुटलेला आहे। त्याशिवाय पाकिस्तानमध्ये इतर अनेक प्रॉब्लेम्स एकाच वेळेला उठून बसलेले आहेत। ते काय आहेत त्याच्यावरती चर्चा करूया। पण आता पाकिस्ताननं भारताबरोबर जी बॉर्डर आहे, या बॉर्डरवरती 250 हॉवित्झर तोफा ज्या ट्रक माउंटेड आहेत त्या आणून ठेवलेल्या आहेत। मग असं करायचं कारण काय, की पाकिस्तानच भारतावरती हल्ला करायच्या तयारीत आहे। नेमकं काय घडलंय आणि काय चाललंय ते बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। पाकिस्तानमध्ये जो पीओकेचा भाग आहे, म्हणजे पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर आहे, या पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीरमध्ये सध्या निवडणुका चालू आहेत। निवडणुका चालू आहेत म्हणजे काय, ज्या दिवशी मतदान असेल त्यावेळेला पाकिस्तानचे सैन्य रेंजर जाऊन तिथल्या लोकांना सरळ गोळ्या घालतात। आणि अशा पद्धतीच्या निवडणुका 2 ऑगस्टला देखील पार पडल्या, 27 जुलैला पार पडल्या, आता 10 ऑगस्टला तिसरी फेरी आहे। आता या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांना मारलं जाते। आतापर्यंत 40 पेक्षा जास्त लोकांना मारले गेले, फक्त मागच्या आठवड्यामधला आकडा आहे। त्याच्या अगोदर जवळजवळ 50 ते 60 लोकांना मारले गेले, म्हणजे जवळजवळ हा आकडा 100 पेक्षा पुढे गेलाय। पण तरीही पीओके मध्ये जे आंदोलन चाललंय ते थांबलेलं नाही। त्या आंदोलनकर्त्यांना खूप काही जास्त नको आहे, त्यांना वीज पाहिजे, पाणी पाहिजे, गहू पाहिजे, या सामान्य समस्येत याच्या पलीकडे त्यांना आपलं सरकार स्वतः निवडण्याचा आणि आपले प्रतिनिधी आपलेच असण्याचा अधिकार पाहिजे, जी गोष्ट पाकिस्तानचं सरकार द्यायला तयार नाही। आसिम मुनीर या गोष्टीसाठी तयार नाहीत। काहीही करून मग इथं माघार घ्यायची नाही, भलेही या लोकांना गोळ्या घालून मारून टाकू, या तयारीत पाकिस्तान सरकार आहे। आणि त्यामुळं पाकिस्तानचे जे आसिम मुनीर आहेत, शहबाज शरीफ आहेत, ते डिफेन्सिव्ह मोडवर चालले आहेत। भलेही ते अग्रेसिव्ह दाखवायचा प्रयत्न करत आहेत, पण प्रत्यक्षात पीओकेचं प्रकरण त्यांना झेपत नाही आहे। बलुचिस्तानमधल्या घडामोडींना फितनाल हिंदुस्तान म्हणून ते मोकळे होतात। पण पीओके मध्ये जर असं म्हणायला गेले तर खरोखर पीओके कधीही भारतात येऊ शकतोय, कारण पीओके भारताला लागूनच आहे, ऍक्च्युली तो भारताचा भागच आहे, पण सध्या तो पाकिस्तानच्या ताब्यात आहे। त्यामुळं पाकिस्तान पीओकेला अशी गोष्ट काही म्हणू शकत नाही, आणि तसं म्हणायचं धाडस अजून तरी ते करत नाहीत। पण ऍक्च्युली पाकिस्तानमध्ये एका वेळेला हे सगळे इंटरनल प्रॉब्लेम झालेत, त्यामुळं आसिम मुनीर डिफेन्सिव्ह मोडवर आहेत, आणि त्यातून ते एकापेक्षा एक चुका करतायत। त्यातली आणखी एक चूक त्यांनी केलेली आहे, ती म्हणजे अल जझीरावर बॅन करण्याची। आता अल जझीरा काय आहे, तर अल जझीरा ही कतारमधून चालणारी एक वृत्तवाहिनी, एक मेजर न्यूज चॅनल आहे। हा न्यूज चॅनल खरं तर संपूर्ण इस्लामिक जगताचा आवाज आहे असं म्हटलं तरी चालेल। हा न्यूज चॅनल खरं तर भारतावरती टीका करण्यासाठी, अमेरिकेवर, इस्रायलवरती, सर्व देशांच्यावर टीका करतो। तो जगातल्या सर्व मुस्लिम राष्ट्रांना पांढरं म्हणजे सफेद दाखवण्याचा प्रयत्न करतो, बाकी सगळी राष्ट्र वाईट दाखवण्याचा प्रयत्न करतो। पण अल जझीराला देखील पाकिस्तानमध्ये सध्या जे काही चाललंय ते कदाचित याच्यापेक्षा जास्त व्हाईट वॉश करता आलं नाही। त्यामुळं पीओके मध्ये ज्या लोकांच्या हत्या होत आहेत याच्याबद्दलच्या काही बातम्या त्यांनी थोडं सेन्सॉर करून का होईना त्यांच्या न्यूज चॅनलवरती दाखवल्या, आणि अखेर याच एका गोष्टीमुळे पाकिस्तान सरकार त्यांच्यावर नाराज झालं। INB मिनिस्ट्रीनं सरळ अल जझीराला सांगितलं की तुम्ही जे करताय ते सिलेक्टिव्ह रिपोर्टिंग आहे, तुम्ही फक्त आंदोलनकर्त्यांची बाजू दाखवताय, सरकारची बाजू दाखवत नाही। दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही येलो रिपोर्टिंग करताय, म्हणजे काय, तुम्ही सेन्सेशनलिझम पसरवताय, लोकांना अशाच बातम्या देताय ज्यामुळे लोक जास्त भडकतील। त्यामुळं अल जझीराला सध्या पाकिस्तानच्या INB मिनिस्ट्रीनं बॅन केलंय। आता जो चॅनल पाकिस्तानसाठी आवाज बनलेला आहे, मागच्या कित्येक वर्षांपासून जो पाकिस्तानसाठी इंटरनॅशनल स्टेजवर बॅटिंग करतो, ज्यातले अनेक पत्रकार हे मुळात पाकिस्तानी आहेत आणि तिथं जाऊन ते भारताच्या विरोधात आग ओकत असतात, या न्यूज चॅनलला पाकिस्तानमध्येच बॅन केलंय। त्यामुळे अल जझीराला देखील आपली लायकी कळली असावी, आणि त्यामुळे ऍक्च्युली पाकिस्तान त्या संपूर्ण इस्लामिक कम्युनिटीमध्ये थोडासा कॉर्नर व्हायला चालू झालाय। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर तिसरी महत्त्वाची घटना येते, ती म्हणजे पाकिस्ताननं त्या 250 हॉवित्झर तोफा ज्या ट्रक माउंटेड आहेत
त्या भारताच्या इंटरनॅशनल बॉर्डरजवळ आणि LOC जवळ का आणल्या? कारण अशा प्रकारची एक न्यूज इंडिया टुडेनं दिलेली आहे. इंडिया टुडेनं सांगितलंय त्यांच्या इंटेलिजन्स सोर्सेसच्या माध्यमातून की काश्मीर पासून गुजरातपर्यंत संपूर्ण बॉर्डरवरती 250 तोफा आणि त्याही ट्रक माउंटेड आहे. सांगायचं कारण हे आहे की या तोफा स्टेशनरी नाहीत, त्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह करता येतात, म्हणजे ट्रक फिरवल्यासारखं जागा बदलता येतात. त्यामुळं त्या जास्त फ्लेक्झिबल असतात आणि जास्त नाशकारी असू शकतात. त्यामुळं अशा तोफा ह्या भारताच्या दृष्टीने धोक्याच्या आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे त्याची रेंज देखील चांगली आहे, ती जवळजवळ 72 किलोमीटरची आहे. या तोफा 2019 मध्ये चीननं पाकिस्तानला द्यायचं कबूल केलेलं होतं, त्या आता त्यांना मिळालेल्या आहेत आणि अशा 250 तोफा त्यांनी तिथं लावल्या. आता ह्या तोफा आत्ताच त्या ठिकाणी लावायची गरज पाकिस्तानला का पडली, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्या मागे 2 कारणं असू शकतात. एक तर पाकिस्तानला वाटतंय की भारत लवकरच पाकिस्तानवर हल्ला करणार आहे, कारण रिसेंटली काश्मीरमध्ये मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं 2 हल्ले झाले आणि त्यातल्या हल्ल्याची जबाबदारी परत एकदा द रेझिस्टन्स फ्रंटनं घेतलेली आहे. त्यामुळे कदाचित जर भारताला सुगावं लागला की यातले कुणी दहशतवादी पाकिस्तानी असतील तर कदाचित भारत त्याचा बदला म्हणून पाकिस्तानवर हल्ला करू शकतो. ही एक शक्यता म्हणून पाकिस्तान त्यासाठी अगोदरपासून तयार आहे. किंवा दुसरी एक शक्यता असू शकते, ती म्हणजे पाकिस्तान यावेळेला स्वतःच भारतावर हल्ला करणार आहे. कारण पाकिस्तानमध्ये अनेक थिंक टँक आहेत. यातले काही थिंक टँक म्हणतात की आतापर्यंत मागच्या 10 ते 15 वर्षातला जर ट्रेंड बघितला तर जनरली पाकिस्ताननं काहीतरी भारताची कळ काढलेली आहे. त्यानंतर पहिला एक देश म्हणून जो हल्ला, कारण पाकिस्तान जेव्हा हल्ला करतो तेव्हा तिथले दहशतवादी हल्ला करतात आणि देश म्हणून भारत डायरेक्ट पाकिस्तानवर हल्ला करतो. मग हे पुलवामा नंतर झालेलं होतं, हे उरीच्या वेळेला झालेलं होतं, हे आता पहलगामच्या वेळेला झालं. म्हणजे 3 घटना जर बघितल्या तर तिन्ही वेळेला भारतानं म्हणजे भारत एक देश म्हणून पाकिस्तानवर हल्ला करत होता. आता पाकिस्तानमध्ये एक असं मत बनत चाललंय तिथल्या थिंक टँकचं की पुढचा हल्ला हा पाकिस्ताननं भारतावर पहिल्यांदा केला पाहिजे, म्हणजे तो सरप्राईज अटॅक असला पाहिजे ज्यामध्ये भारताला वेळ मिळायला नको की असा हल्ला होईल. त्यामुळे पाकिस्तान असा हल्ला यावेळेला भारतावर करू शकतो, ही एक शक्यता आहे फक्त. आणि हे शक्यता असण्याचं आणखी एक कारण म्हणजे POK मध्ये जे काही आता आंदोलन चाललंय, हे आंदोलन एकाच वेळेला एकतर दडपून टाकता येईल, म्हणजे तिथले जे कोणी नेते वगैरे असतील त्यांना सगळ्यांनाच उचलता येईल. जे काय 70-80 हजार लोक त्या रावलकोटच्या मैदानात बसलेत त्या सगळ्यांनाच गायब करता येईल. आणि दुसरी एक गोष्ट, जेव्हा दुसऱ्या देशाबरोबर एक युद्ध चालू होतं तेव्हा देशामध्ये नॅशनलिझम, राष्ट्रीयत्वाचं एक वारं संचारतं आणि या राष्ट्रीयत्वाच्या वाऱ्यामध्ये कदाचित POKचा मुद्दा तिथले लोक विसरून जातील, असा एक प्रयत्न पाकिस्तान करू शकतो. आणि पाकिस्तानला आता एक रिन्यूड कॉन्फिडन्स आहे. तो कॉन्फिडन्स आहे अमेरिकेमुळे. अमेरिकेबरोबर त्यांचे जे सुधारलेले संबंध आहेत त्यामुळे पाकिस्तानला असं वाटतं की भारताबरोबर कुठलंही छोटूपुटूचं 2-4 दिवसाचं जरी युद्ध झालं तर पाकिस्तान ते सहजपणे थांबवू शकतो विथ द हेल्प ऑफ अमेरिका. त्यामुळं कदाचित पाकिस्तानचा हा डाव असू शकतो की भारतावर अगोदर हल्ला आपण करायचा, यावेळेला हल्ल्याची वाट बघायची नाही. मग भारताची तयारी काय आहे, तर भारताकडं पाकिस्तानच्या या हल्ल्याला उत्तर द्यायला बऱ्याचशा गोष्टी आहेत. म्हणजे ड्रोन्स किंवा आपली एअर कपॅसिटी तर आहेच, एअर सुपेरिटी आहेच. त्याच्याशिवाय जर तोफा म्हणाल तर आपल्याकडं पिनाका, K9, धनुष अशा अनेक काही तोफा आहेत ज्याच्यानं आपण पाकिस्तानला उत्तर देऊ शकतो. तर मुद्दा असा आहे की पाकिस्तान हा हल्ला पहिला करणार का, याच्याबद्दल आपल्याला अजून कन्फर्म नाही, पण येत्या काही दिवसात या गोष्टी स्पष्ट होतील. कारण पाकिस्तान ज्या पद्धतीनं पाकिस्तानमधले इंटरनल फॅक्शन्स, मग तो KPKचा मुद्दा असेल, बलुचिस्तानचा असेल किंवा POKचा असेल, तिन्ही मुद्दे ज्या पद्धतीनं थापलेले आहेत, पाकिस्तानला काहीतरी आउटसाइड दी बॉर्डर केलं पाहिजे, त्याच्याशिवाय हे आतलं शांत होणार नाही असं वाटत असेल. त्यामुळे पाकिस्तान असा एखादा नवीन फ्रंट ओपन करू शकतो. या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.